पण मग ते आता जर कोणाला यायचं असेल, या हं. यात्रेत सहभागी व्हायचं असेल, तर ते कसे सहभागी होऊ शकतात आणि ह्याची काही तुम्ही जसं म्हणालात, की नॉमिनल तुम्ही फी घेताय, तर त्याविषयी आम्हाला सांगा? ही यात्रा आहे ना मुळात कधी करायची? हं, हं. तर ती कार्तिक महिन्यात, हं, हं. चैत्र महिन्यात म्हणजे चैत्र पौर्णिमेपासून, कार्तिक पौर्णिमेपासून किंवा अधिक महिन्यात. हं. ह्या 3 मुळातच पवित्र महिने आहेत आणि तेव्हा ही यात्रा रेकमेंड केली जाते बरं, पूर्वापारापासून. बरं. परंतु जर का म्हणजे परंतु नाही, आत्ता आपल्याला कार्तिक महिना संपलेला आहे हो, हो. आणि चैत्र महिन्यामध्ये 20 तारखेला आम्ही ही यात्रा नेणार आहे. 20 मार्च. 20 मार्च. 20 मार्च ते 31 मार्च आपली ही यात्रा आहे आणि त्याला जोडूनच आपण अ, असं एक कंबाईन ट्रिप केली आहे, की ज्याच्यामध्ये अयोध्या, हं, हं. वाराणसी, चित्रकूट हं. आणि प्रयागराज वाह! असं एकत्र घेतोय. परत येताना आपण विमानाने येणार आहोत. कारण आता बरं. खूप दिवस होत आहेत, तर मग हो. लोकं कंटाळली असतील असं बरोबर, गृहीत धरून. म्हणजे घरी जायचंच असतं. काही बरोबर. झालं तरी लोकांना आणि ते वेळेत हं, जायचं हं. असतं. म्हणजे आता होमसिक व्हायच्या आत जायचं असतं. हां. तर त्याच्यामुळे कारण बाहेर किती सुंदर असलं तरी एक घर घर, बोलवतं घर आहे. आपल्याला. हं. तर त्यामुळे येताना विमानाने. कारण हं. परत एकदा खूप तासांचा प्रवास नको. तर अशा पद्धतीने ही आमची 20 मार्च ते 7 एप्रिल हं. यात्रा आहे आणि मग अधिक महिना आहे. आता अधिक महिन्यात तिकडे आपण 2 जूनला सुरू करतोय. हं. तो पण आपण पिरियड अशा पद्धतीने 2 जून ठरवलंय. तारीख ठरवली आहे, कारण की अधिक महिन्याचा पहिले जे 2 आठवडे आहेत ते खूप उन्हाचे असतील. अच्छा. मग त्या मानाने जूनमध्ये पावसाळाही सुरू झाला नसेल हं, हं. आणि ऊन ऊनही पण उतरलं थोडं. असेल, थोडंफार कमी झालं असेल, ओके. तर त्रास व्हायला नको. ज्येष्ठ नागरिक पण असतात. हं, हं. त्या दृष्टीने आपण ते ना पावसाळा ना उन्हाळा अशा मधल्या थोड्याशा प्लेझंट वेळेमध्ये पिरियडमध्ये. आपण ती 2 जूनला